अभी तुम्हारा मराठीपण निकालता हूँ। मी मंत्रालयात कामाला आहे। सीएमला सांगून 2 मिनिटात तुमचं मराठीपण बंद करीन। तुम मराठी लोग गंदे हो, मटन मच्छी खाते हो, झोपड़पट्टी में रहो, तुम मराठी नीच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने की, तुम्हारे जैसे 56 मराठी लोग मेरे आगे झाड़ू मारते हैं, अशी मस्तावण आणि बेताल वक्तव्य करत अखिलेश शुक्ला या नावाच्या परप्रांतीय माणसाने कल्याणमधील एका सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबाला बाहेरचे गुंड बोलावून रक्तनिघेस्तोवर जब्बर मारहाण केली। आपल्याच महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला अशी मारहाण करण्याची हिम्मत त्या बदमाश परप्रांतीय माणसाला कुठून आली असेल? बरं, फक्त ही एकमेव घटना नाही। याआधी मुंबई ठाण्याच्या कित्येक सोसायटीत मराठी माणसांना हीन म्हणून हिणवलं, सोसायटीत खोली घेऊन दिली नाही, मारहाण केले। तसंच जॉबवर आम्हाला मराठी माणसं नकोत अशा उघड उघड जाहिराती दिल्या। गुजराती, यूपी, बिहारचे भय्ये लोक इथे सातत्याने मुंबईत मराठी माणसांवर अन्याय करत असल्याच्या सर्रास घटना घडायला लागल्यात। पण सध्या कल्याणमध्ये घडलेलं प्रकरण अतिशय चुकीचं आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने सोसायटी बाहेर माणसं आणून बिल्डिंग मधील मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप व काठ्या तसेच लाकडी पट्ट्याने मारहाण केली। यात 2 ते 3 जण जखमी झाल्याचं बोललं जातंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेत अजमेरा हाइट्स योगीधाम ही बिल्डिंग आहे। बुधवारी रात्री 7:45 वाजता लता बाळकृष्ण कळविकटे यांचे अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्याशी धूप अगरबत्ती लावल्याने आणि धूर झाल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला। त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा लता कळविकट्टे यांना अपमानित करत होता। तुम मराठी गंदे लोग, तुम मटन मच्छी खाते हो, झोपड़पट्टी में रहो, तुम मराठी नीच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने की, असं अपमानित करून शुक्ला याने लता यांच्याशी भांडण केलं। सदर भांडण सोडविण्यासाठी बाजूचे राहणारे धीरज देशमुख मध्ये पडले आणि धीरज यांनी अखिलेश शुक्ला यांना म्हटलं की तुमचे आणि काकूंचे भांडण आहे ते तुम्ही आपसात मिटून घ्या, पण सर्व मराठी लोकांना का अपमानित करताय? यावेळी अखिलेश शुक्ला म्हणाला की मी मंत्रालयात कामाला आहे, तू मला मराठीचं सांगू नकोस, तुझ्यासारखे 56 मराठी लोक माझ्या समोर झाडू मारतात। 1 मिनट में मैं चीफ मिनिस्टर के ऑफिस से फोन करूंगा तो तुम्हारा पूरा मराठीपण निकल जाएगा, आधा घंटा रुक, तेरा मर्डर कर देता हूं, अशी माहिती देशमुख यांनी पोलिसांना दिली। त्यानंतर देशमुख बंधू घरात गेले। त्यानंतर अखिलेश याने फोन करून बाहेरून 8 ते 10 लोक बोलावून घेतली। अर्ध्या तासानंतर घराची बेल वाजली। अभिजित याने घराचा दरवाजा उघडला। त्यावेळी अखिलेश हा दरवाजा बाहेर उभा होता आणि त्याच्या सोबत 8 ते 10 लोक होते। त्यावेळेस अखिलेश याने देशमुख यांना घराच्या बाहेर बोलावून त्यांच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने अभिजित यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले। त्यावेळेस धीरज यांची पत्नी मोनाली ही काय झाले म्हणून बाहेर आली असता तिलाही अखिलेश यांच्या सोबत असलेल्या 8 ते 10 लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। अखिलेश याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोपही आहे। तुमको रेप करके छोड़ता हूं असं अखिलेश म्हणाला। त्यावेळी अखिलेश याची पत्नी गीता शुक्ला हिनेही केस पकडून तिला मारहाण केली। त्यावेळी गीता शुक्ला ही अखिलेश शुक्ला यांनी आणलेल्या गुंडांना बच्चे बूढ़ों को सबको काट डालो, किसी को भी मत छोड़ो असं सांगत होती। अखिलेश याच्या सोबत असलेल्या 8 ते 10 लोकांनी लोखंडी रॉड, पाईप व काठ्या तसेच लाकडी पट्ट्याने देशमुख यांच्या उजव्या हाताच्या दंडाखाली धारदार शस्त्राने वार केला। तसेच मनगटावर, उजव्या पायाच्या गुडघ्यावर रॉडने तोंडावर मारहाण करून मला गंभीर जखमी केले आणि लता कळविकट्टे यांना अखिलेश याने आणि त्यांनी आणलेल्या 3 लोकांनी घेऊन लाथाबुक्क्यांने मारहाण केली। त्याचा गळा धरण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सदरचा गोंधळ ऐकून सोसायटीचे लोक जमा झाले आणि आम्हाला सर्वांना त्यांच्या तावडीतून सोडविले असं देशमुख यांनी सांगितलं आणि याबाबत FIR मध्ये या सर्व प्रकाराची नोंद करण्यात आली। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी कोणामुळे वाढली? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।